5 चालू दिसतात मला. श्रावणी, श्रुती, अनुष्का, दीपक पाटील, महादेव गायकवाड नावाने कोण जॉईन झालंय? अप्पा शिंदे नावाने कोण जॉईन झालंय? हा बोल. मॅम झाले. नाव काय बाळा तुझं? श्रेया परमेश्वर गायकवाड. श्रेया. मॅम नावाने स्वप्नाली शिंदे आहे. स्वप्नाली शिंदे. ओके ओके ठीक आहे. मॅम मी प्रणाली सोमनाथ चव्हाण आहे. अच्छा. मॅम मी आदर्श विजय सेंदाने आहे. मॅम मी 22 समाधान हिरे आहे. समाधान. मॅम मी उमेश संजय आहे. मॅम मी दीपक गोपाल तुमची ओळख करून घेऊयाच. तुम्ही सगळेजण मागच्या लेक्चरला होतात? नो मॅम. नाही मॅम समर कॅम्प मध्ये होतो. समर कॅम्प मध्ये होतात. आपल्या बायोचा फर्स्ट लेक्चर झालेलं तेव्हा तुम्ही होतात का? नो मॅम. नो मॅम. नाही. नो मॅम. ओके काही हरकत नाही. तुम्ही आता तो जो फर्स्ट लेक्चर आहे तुम्ही आपल्या युट्यूब वरती जाऊन बघू शकता. ठीक आहे. येस मॅम. येस मॅम. येस मॅम. येस मॅम. आपलं फर्स्ट लेक्चर फर्स्ट लेसनचं हाफ झालं होतं आणि आपल्याला आता हाफ कम्प्लीट करायचंय. पहिला धडा आहे तुमचा सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण, लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. बरोबर. तो लेसन आता आपण बघणार आहोत. त्यातलं आपण स्टार्टिंग केली होती आणि आता आपण आलेलो आहोत सूक्ष्मजीव आणि सूक्ष्मजीव शास्त्र या पार्ट मध्ये. याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण ज्या पंचसृष्टी वर्गीकरण पद्धतीबद्दल शिकलो की पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती ही कोणी शोधून काढली तुम्हाला माहिती? नो मॅम. नाही माहिती. नो मॅम. येस मॅम. त्या शास्त्रज्ञाचं नाव होतं रॉबर्ट हार्डिंग विटाकर. काय नाव होतं त्याचं? रॉबर्ट विटामिन नाही रे आपण ना विटेकर. रॉबर्ट हार्डिंग विटेकर. त्यांनी 1969 मध्ये ही पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती म्हणजे 5 किंगडम सिस्टीम शोधून काढली होती आणि त्यातली आपण 5 सृष्टी त्यांनी निर्माण केल्या होत्या. बेसिस ऑफ त्या सेल बद्दलची किंवा त्यांची लाईफस्टाईल कशी आहे, कॉम्प्लेक्सिटी कशी आहे, या सर्वांचा विचार करून 5 सृष्टी निर्माण केल्या होत्या. मोनेरा, प्रोटिस्टा, कवके, वनस्पती आणि प्राणी. त्यातल्या 3 सृष्टीबद्दल आपण आता शिकलो. मोनेरा, प्रोटिस्टा, कवकांबद्दल आपण मागच्या लेक्चरला अभ्यास केला आहे. वनस्पतीबद्दल आपण 9वीला करू आणि प्राणी या सृष्टीबद्दल 10वीला तुम्ही शिकणार आहात. तो आता आपण आपल्या सूक्ष्मजीवांबद्दल अभ्यास करायला जाऊया. सूक्ष्मजीव आणि सूक्ष्मजीव शास्त्र. सूक्ष्मजीव हे कोण आहेत? आपल्या डोळ्यांना न दिसणारे अतिसूक्ष्म असणारे असे हे सजीव आहेत. आपल्या आजूबाजूला सगळीकडे अगदी सगळीकडे हे सूक्ष्मजीव असतात. आता तुम्ही बसलाय त्या बसलेल्या जागेवरती, तुमच्या हातावरती, तुमच्या कपड्यांवरती, आपल्या चेहऱ्यावरती जिथे म्हणून आपण हात लावू तिथे सगळीकडे हे सूक्ष्मजीव असतात. आणि हे चांगले असतात की वाईट असतात? वाईट. काही चांगले असतात व काही वाईट असतात. काही चांगले असतात. काही चांगले असतात व काही वाईट असतात. बरं. आणि ते चांगले कसे आणि वाईट कसे असे सांगू शकाल? आपण त्यांना चांगले का म्हणतो, वाईट का म्हणतो? कारण त्यांच्यामध्ये विटामिन असतो आणि काही पदार्थामध्ये विटामिन नसतो. सूक्ष्मजीवांमध्ये विटॅमिन असतात.
काही आपल्यासाठी हानिकारक असतात, काही आपल्यासाठी आवश्यक असतात. बरोबर. काही आपल्यासाठी हानिकारक असतात आणि काही आपल्यासाठी उपयोगी असतात. तर ते उपयोगी कोणते आणि चांगले कोणते, हानिकारक कोणते, ते आपण बघा. त्यांनी आपल्याला काय हानी होते, त्यांनी आपल्याला काय प्रॉब्लेम होतो, आणि हे सगळं जे सूक्ष्मजीव आहेत त्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास ज्या शाखेमध्ये आपण करतो त्या अभ्यासाच्या शाखेला म्हणतात सूक्ष्मजीवशास्त्र. त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांचा सर्व प्रकारे अभ्यास केला जातो. ते कुठे असतात, कसे असतात, कोणत्या वातावरणात वाढतात, त्यानंतर ते आपल्यासाठी चांगले आहेत, वाईट आहेत, त्यांचा वापर आपण कुठे करू शकतो, पासून सर्व अभ्यास या सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये होतो. हे खूप छान कलरफुल रंगीबेरंगी असतात, मस्त, म्हणजे आपल्याला दिसायला. पण त्यांचा व्यवस्थित अभ्यास केला तर त्याचा जो अभ्यास असतो, सूक्ष्मजीवांचा अभ्यास असतो, तो खूप रंगीबेरंगी असतो. तर आपण बघूया आता फर्स्ट जीवाणू. आपण बघणार आहोत जीवाणू. अरे एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, एकच सेकंद सांगते. सूक्ष्मजीवांचा आकार. आपण म्हणतो की ते आपल्याला डोळ्यांना न दिसणारे आहेत. न दिसणारे म्हणजे किती लहान असतील ते, किती लहान. बघावं लागतं. बरोबर, व्हेरी गुड. त्यांना बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची किंवा सूक्ष्मदर्शकाची आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही गरज असते. आणि त्यांना मोजण्याचं जे युनिट आहे ते युनिट आहे μm. काय आहे युनिट ते? μm. म्यूएल नाही, एक मिनिट मी सांगते. असा यू सारखा दिसणारा असतो त्याला म्यू म्हणायचं, आणि एम म्यू मचा उच्चार होतो तिथे μm. μm हे युनिट वापरलं जातं. हा, सूक्ष्मजीवांचा आकार जाणून घेण्यासाठी. आता 1 μm म्हणजे किती असणार, किंवा μm आपण कसं मोजू? 1 मीटर म्हणजे 10⁶ μm. 1 μm म्हणजे 10⁶ μm. म्हणजे तो किती लहान असणार आहे. जेव्हा एकावरती 10 वरती 6 शून्य लागतील आणि तेवढा छोटा आकार μmचा असतो. म्हणजे आता तुम्ही जर आपण विचार केला तर आपल्या बोटावरती जवळपास करोडो, बोटाच्या टोकावरती, फक्त बोटाच्या टोकावरती करोडो मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत. एवढे ते आकाराने छोटे आहेत. 1 मीटर म्हणजे 10⁶ μm, 10⁶ भाग μm. ठीक आहे, हे युनिट लक्षात ठेवायचं. हे परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारलं जाऊ शकतो आपल्याला. फिलिंग द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरामध्ये वगैरे. ओके, मायक्रोमीटर, म्यूएमचा फुल फॉर्म काय आहे? मायक्रोमीटर. जर तुम्हाला असं वाटत हे जगातलं सगळ्यात छोटं माप आहे, तर नाही. यांच्यापेक्षा सुद्धा छोटं अजून काहीतरी असतं, ते म्हणजे नॅनोमीटर. 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर, nm. 10 नॅनोमीटर. 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर. हे आपण युनिट वापरतो सूक्ष्मजीवांचा
अभ्यास करण्यासाठी, त्यांना त्यांचा परिणाम मोजण्यासाठी, त्यांचा आकार मोजण्यासाठी. येस मॅम. यातले महत्वाचे मुद्दे जे आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता. त्यानंतर आता आपण अभ्यास करूया जीवाणूंचा. जीवाणू, ज्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो इंग्लिशमध्ये, जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया. त्यांचा आकार असतो साधारणतः 1 μm ते 10 μm. किती आकार असतो त्यांचा? 1 μm ते 10 μm. 1 मिलियन ते 10 मिलियन. 1 मिलियन ते 10 मिलियन. बरोबर. म्यू नाही बाळांनो, तो म्यू आहे. म्यू म्यू. हा, मायक्रोमीटर म्हणा, मायक्रोमीटर म्हणा, पटकन लक्षात येत नसेल. 1 μm ते 10 μm त्यांचा आकार असतो. एकल पेशी असतात म्हणजे एकपेशीय सजीव असतात ते. जीवाणू हे एकपेशीय सजीव असतात. आणि माझा आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. ओके. तुमचे माईक म्यूट ठेवा म्हणजे माझा आवाज सगळ्यांना व्यवस्थित येईल. मॅम मला प्रश्न विचारू? हा बोल. म्यूएम म्हणजे काय? म्यूएम म्हणजे मायक्रोमीटर. आणि मायक्रोमीटर हे जीवाणूंचा म्हणजे सूक्ष्म जीवांचा आकार मोजण्याचे युनिट आहे, प्रमाण आहे. ठीक आहे. बॅक्टेरिया कसे आहेत? एकपेशीय सजीव आहेत, जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. त्यांना आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. आणि त्यांचं निरीक्षण जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला सूक्ष्मदर्शकाची म्हणजे मायक्रोस्कोपची आवश्यकता असते. हा बोल. माझा नेट संपतोय, मी ठेवू का? अच्छा ठीक आहे, लेफ्ट होऊ शकतेस, पण नंतर या क्लासची रेकॉर्डिंग बघायची. ठीक आहे. हो हो. आणि नेक्स्ट क्लास पासून नेट वाचवून ठेवायचं सर्वांनी. ठीक आहे. युट्यूब वरती रील्स शॉर्ट्स असं बघण्यापेक्षा आपलं संध्याकाळी क्लास आहे हे लक्षात ठेवून मग नेट वाचवून ठेवायचं. येस मॅम. रिॲक्शन्स पाठवून. ओके. हा, त्यांचं आपल्याला जर निरीक्षण करायचं असेल, त्यांचं ऑब्झर्वेशन करायचं असेल, त्यांची स्टडी करायची असेल तर त्यांना बघण्यासाठी वी नीड मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपची गरज असते आपल्याला. आणि त्यांचं स्थान कुठे असतात, कुठे सापडतात तर समुद्राच्या खोलीपासून आपल्या शरीरामध्ये, आपल्या शरीराच्या आतड्यांमध्ये, पोटामध्ये, सगळीकडे ते आपल्याला सापडतात. सगळीकडे ते वाढू शकतात. ओके. आणि असतात आपल्या पोटामध्ये खूप सारे बॅक्टेरिया असतात जे आपल्यासाठी चांगले असतात, आपलं जेवण पचण्यासाठी मदत करतात. येस. नेक्स्ट. कधी कधी हे जे सगळे जीवाणू आहेत ते ऍक्च्युली आहेत तर एकपेशी सजीव. ठीक आहे. एक पेशी म्हणजे काय? सिंगल सेल असते आणि ते सिंगल सेल सिंगल लिव्हिंग बिईंग म्हणजे सिंगल स्वतंत्र सजीव म्हणून ती जगते. खूप साऱ्या जीवाणू एकत्र येऊन त्यांच्या कॉलनीज बनवतात, त्यांची वसाहत म्हणजे ते एकत्र राहतात. त्यावेळेला ते आपल्याला डोळ्यांनी दिसू शकतात.
आणि त्यांना म्हणतात कॉलनीज. तुम्ही या पीपीटीच्या पहिल्या पेज वरती त्या कॉलनीज बघू शकता. एक सेकंड. हे दिसतात, हे जे छान छान कलरचे डॉट्स दिसतात त्या आहेत बॅक्टेरियाच्या कॉलनीज. आणि त्याच्यामध्ये अरबो बॅक्टेरिया आहेत. एका छोट्याशा पॉइंट मध्ये सुद्धा करोडो बॅक्टेरिया असतात. ह्या तर एवढ्या मोठ्या मोठ्या कॉलनीज आहेत, त्याच्यामध्ये अरबो बॅक्टेरिया सामावलेले आहेत. मॅम प्लीज स्क्रीन मोठी करा ना. होय, एक सेकंड. स्क्रीन मोठीच आहे बाळांनो. एक सेकंड, मी मला अनपिन करते म्हणजे तुम्हाला अजून मोठी दिसेल. दिसते? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. ओके. येस मॅम. तुषार पाटील, बाळा अजिबात रिएक्शन्स पाठवू नका. हा, आपण बघत होतो की ते आपल्याला कुठे उपयोगी असतात. तर वेगवेगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज म्हणजे आपल्या पोटामध्ये जेव्हा ते असतात त्यावेळेला ते संयुगे तोडण्यास, ऑर्गॅनिक मटेरियल्सला, ऑर्गॅनिक मॉलिक्युल्सला तोडण्यासाठी ते इम्पॉर्टंट असतात, जेणेकरून आपल्याला त्यांची हेल्प होते. आणि ह्या सर्व पेशी अधिकेंद्रकी असतात. त्यांच्या पेशीत केंद्रक आणि पटलयुक्त अंगके नसतात. त्यांना पेशी भित्तिका पण नसते, त्यामुळे त्या अधिकेंद्रकी या गटात येतात. आणि त्यांचे जे प्रजनन आहे म्हणजे त्या दोन, त्यांची जी वाढ जी होते, एकाच्या दोन पेशी ज्या होतात त्या द्विखंडीभवनाने होतात. म्हणजे काय, एक पेशी आहे अशी, तिचे दोन भाग होतात आणि दोन नवीन पेशी तयार होतात. मग त्या दोन नवीन पेशी तयार झाल्या की त्या पेशीचे अजून दोन भाग होणार किंवा अजून दोन नवीन पेशी तयार होणार. अशा प्रकारे त्यांची वाढ होत जाते. आणि काही प्रजाती तर अशा आहेत की ज्या 20 मिनिटांमध्ये, समजा 10 असतील तर त्याच्या 20 होतात, 20 आहेत तर त्याच्या 40 होतात. अशी दुपटीने त्यांची संख्या वाढू शकते. इतक्या फास्ट त्यांना जर अनुकूल परिस्थिती मिळाली, त्यांना वातावरण जसं हवंय तसं मिळालं की मग त्यांची वाढ खूप जास्त संख्येने होते. त्याच्यातले तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये काही जीवाणूंचे आकार दिलेले आहेत. गोलाणू, दंडगोलाणू, दंडाणू, स्वल्प विरामकृती, विब्रिओ, ते आकार तुम्हाला पेपर मध्ये येऊ शकतात काढण्यासाठी. दाखवते. हे दिसतात? Yes, teacher. Yes. Yes ma'am. येस मॅम. Yes ma'am. Yes पहिला ma'am. आकार गोलाणू. हा, याला म्हणतात पोकाय. ओके, पोकाय. त्यानंतर दंडगोलाणू, दंडाणू म्हणजे पोलार फॉर्म. विरामाकृती म्हणजेच विब्रिओ. आणि Teacher, सर्पिलाकार स्पायरल. सर्पिलाकार. teacher, हा, बोल. ऐकू येत नाहीये. अच्छा, ऐकू येत नाहीये. रेंज मध्ये बस बेटा तू, म्हणजे एकदा हे. बाकी सगळ्यांना माझा आवाज येतोय का? येस मॅम. Yes ma'am. Yes ma'am. Yes ma'am. येतोय मॅम तुझी आवाज. एकदा रेंज चेक कर. येतोय टीचर. ओके ओके, ठीक आहे. तर हे जीवाणूंचे आकार आहेत आणि जीवाणू ह्या आकारांमध्येच असतात मोस्टली.
आणि ते असतात एकमेकांना असे चिटकलेले असतात, एकमेकांना चिटकून ते त्यांची वसाहत तयार करतात. शिवलाल, एवढं आश्चर्य वाटलं? नेक्स्ट आपण बघणार आहोत प्रोटोझोआ म्हणजेच आदिजीव. प्रोटोझोआ यांचा आकार हा जीवाणूंच्या तुलनेत थोडासा मोठा असतो. जीवाणूंच्या तुलनेत हे थोडे मोठ्या आकाराचे असतात. स्क्रीन दिसते सर्वांना? आकार साधारणतः 200 म्यूएम 200 मायक्रोमीटर इतका असू शकतो. मायक्रोमीटर इतका असतो. हे दृश्य केंद्रकी असतात. दृश्य केंद्रकी म्हणजे काय? ज्यांच्या केंद्रकाला भित्तिका असते, म्हणजे त्यांच्या केंद्रकाला पटलबद्ध केंद्रक असतं, त्याच्या केंद्रकाला कव्हरिंग असतं. आणि आदी केंद्रकीमध्ये त्याच्या केंद्रकाला पटलबद्धता नसते, ते असंच ओपन नसतं त्यांच्या सेलमध्ये. आणि याच्या प्रोटोझोआमध्ये आढळणारे जे जीव आहेत त्यांच्या पेशीमध्ये पटलबद्ध केंद्रक म्हणजे आपल्याला दिसू शकेल असं केंद्रक असतं, जे आपण डिस्टिंग्विश करू शकतो की अरे हा हे केंद्रक आहे. पण त्यांना पेशीभित्तिका नसते, एकच लेअर असतं आणि त्यांना पेशी अंगके असतात. त्यांच्या पेशीमध्ये पेशी असतात. काय मॅम, तुम्ही प्लीज इंग्लिश मधून सांगशाल का? आम्ही काही विद्यार्थी सेमीचे आहोत. ओके. सो हे जे प्रोटोझोआ आहेत ते युकॅरियोटिक आहेत. ठीक आहे. युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक मधला फरक आपण कसा करतो की युकॅरियोटिक मध्ये न्यूक्लियस असतो. ठीक आहे, न्यूक्लियस असतो. आणि प्रोकॅरियोटिक्स मध्ये न्यूक्लियसला आउटर लेअरिंग नसते. इट डझंट हॅव कव्हरिंग, आउटर कव्हरिंग. त्यानंतर ह्यांना पेशी भित्तिका नसतात, म्हणजे सेल मेम्ब्रेन नसतं, सेल वॉल नसतात, पण त्यांच्या आतमध्ये सेल ऑर्गॅनेल्स असतात आणि पेशी अंगके असतात. मॅम, बोल बेटा. पटल म्हणजे काय? म्हणजे त्याचं जे हे केंद्रक आहे त्या केंद्रकाला जे हे बाहेरून आपल्याला कव्हर दिसतंय तसं कव्हर त्याला नसतं. केंद्रकच ते पूर्ण, आपल्याला केंद्रक वेगळा त्याच्यामध्ये दिसत नाही. हे असं केंद्रक दिसतंय म्हणजे ते आदिजीव किंवा प्रोटोझोआ आहेत. आणि नुसती पेशी दिसते, त्याच्यामध्ये काही आपल्याला केंद्रक वेगळा दिसत नाहीये, तर मग ते झालं बॅक्टेरिया. एक सेकंद द्या मला मुलांनो. ओके मुलांना, समजलं आता हे तुम्हाला डिस्टिंग्विश पटलबद्ध केंद्रक आणि पटल नसलेलं केंद्रक काय आहे? हे जे आहे आदी केंद्रकी म्हणजे प्रोकॅरियोटिक्स आहेत आणि हे असे जे असतात ते युकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रकी आहेत. ऐका मुलांना, तुम्ही असं थम्सअप केलं की मला कळतंय की तुम्हाला समजलंय म्हणून. ओके. नेक्स्ट, हे कुठे आपल्याला आढळतात, कुठे सापडतात आपल्याला? मोस्टली पाण्यामध्ये, मातीमध्ये आणि समुद्रांमध्ये. म्हणजे पाण्याच्या ठिकाणी हे जास्त प्रमाणात आढळतात, मातीमध्ये सुद्धा आढळतात, तर काही सजीवांच्या शरीरात सुद्धा आपल्याला
आदिजीव असतात आणि यांच्यापासून रोग होऊ शकतात, आजार होऊ शकतात. आणि हे दृश्य केंद्रकी पेशी आढळणारे एकपेशीय सजीव आहेत. म्हणजे या एकपेशीय सजीवच आहेत, पण त्यांच्यामध्ये दृश्य केंद्रकी आहेत. ते त्यांचे जे प्रोटोझोआंच्या ज्या पेशी रचना आहेत, त्यांचे अवयव आहेत, त्यांची पोषण पद्धती, यांच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आपल्याला बघायला मिळतात. काही म्हणूया आपण म्हणजे काही परपोषी असतात, तर काही असतात ते स्वयंपोषी सुद्धा असतात. मोस्टली परजीवी असतात आणि त्याच्यामध्ये त्यांचं जे प्रजनन आहे ते द्विखंडी भवन पद्धतीने होते. म्हणजेच डिव्हिजन, त्यांचं सेल डिव्हिजन होतं. ही सेल आहे ती हळूहळू 2 पार्ट मध्ये डिवाइड होऊन मग त्याचे 2 भाग होतात. अशा प्रकारे सेल डिव्हिजनने त्यांचं रिप्रोडक्शन होतं. ऑटोट्रॉप्स असतात तर काही हेट्रोट्रॉप्स असतात, म्हणजेच परपोषी किंवा स्वयंपोषी. त्यानंतर यांचे एक्झाम्पल जर आपण घ्यायचं झालं तर अमिबा तुम्ही सर्वांनी ऐकलंय? येस मॅम. गढूळ पाण्यामध्ये आढळतात. ते सुद्धा हे आदिजीव म्हणजेच प्रोटोझोवाच आहे, प्रोटोझोअनच आहेत ते पण. पॅरामोशियम, अमिबा, पॅरामोशियम हे गढूळ पाण्यामध्ये आढळतात आणि ते काय असतात? प्रोटोझोआ असतात. त्यानंतर एंटामिबा हिस्टोलिटिका हा एक प्रोटोझोआ आहे आणि त्याच्यामुळे आमांश नावाचा एक आजार होऊ शकतो. प्लाझ्मोडियम वायवॅक्स हा त्याच्यापासून मलेरिया होतो. त्या बॅक्टेरियाने म्हणता येईल त्या प्रोटोझोआ पासून आपल्याला मलेरिया होऊ शकतो. तर असे हे वेगवेगळे प्रोटोझोआ आहेत. एकपेशीय असतात ते आणि मोस्टली पाण्याच्या ठिकाणी, गोड्या पाण्याच्या ठिकाणी, गढूळ पाण्यामध्ये, समुद्रामध्ये, मातीमध्ये आपल्याला हे बरेचदा आढळतात. बघा कधी कधी मातीमधून खेळून आल्यानंतर आपल्याला आपण आजारी पडतो किंवा समुद्रकिनारी जाऊन आल्यानंतर आपण आजारी पडतो. ते कशामुळे? या प्रोटोझोआमुळे. असं होतं कधी कुणाला? कधी आपल्याला काही इन्फेक्शन होतं. येस मॅम. मातीमध्ये खेळल्याने इन्फेक्शन होतं किंवा आपल्याला एखाद्या ठिकाणचं पाणी प्यायल्याने सुद्धा काहीतरी आजार होतो. ते कशामुळे होतं समजलं आता? येस मॅम. ओके. त्यानंतर युग्लिना नावाचा जो प्रोटोझोआ आहे तो ऑटोट्रॉपिक आहे, म्हणजे तो स्वतःचं पोषण स्वतः करतो. तो दुसऱ्या कोणत्याही वस्तूवरती, पदार्थांवरती जगत नाही, त्यांना कशाची गरज नसते. ओके, नेक्स्ट आहे कवके किंवा फंगाय. तर आपण फंगाय मागच्या याच्यामध्ये सुद्धा बघितले होते. मग आता पुन्हा कसे आले? तर कवके काही अशी सुद्धा आहेत जी अति सूक्ष्म असतात, खूप लहान असतात. बुरशी सारखे जे प्रकार आहेत ते अतिसूक्ष्म असतात, जे आपल्याला साध्या डोळ्यांनी पटकन दिसत नाही. म्हणजे आपल्याला फक्त कलर दिसतो की अरे काहीतरी हिरवट बुरशी आली किंवा काळपट बुरशी आलीये, पण त्याच्या आतमध्ये काय आहे, त्याच्यामध्ये किती प्रकारचे बुरशी असते ही आपल्याला सूक्ष्म प्रकारामध्ये बघायला मिळते. मोठ्या मशरूम सारखी सुद्धा बुरशी असते, तर अगदी लहान छोटे बेकर्स ईस्टचं आपण एक्झाम्पल बघितलं होतं मागच्या क्लासला. म्हणजे जी पाव, केक वगैरे बनवण्यासाठी जी त्यांना फुगवण्यासाठी जी बुरशी वापरली जाते तिला किण्व किंवा ईस्ट म्हणतात. त्या ईस्ट ते सुद्धा एक प्रकारची बुरशीच असते. काय काय म्हणालात मुलांनो?
मॅम मी फोन कट करतोय, माझा फोनचं नेट संपली आलं. मुलांना तुम्ही अजिबात नेट वाचवून ठेवत नाही आहात. चालेल. हो. त्याचा आकार असतो 10 म्यूएम पासून 100 म्यूएम पर्यंतचा. श्रुती, तुला काही प्रश्न विचारायचा आहे? नो मॅम. हँड्स डाऊन करा मुलांना. मग जेव्हा तुम्हाला क्वेश्चन विचारायचं असेल ना, किंवा मी क्वेश्चन विचारेन तेव्हा मग आन्सर द्यायला हँड रेज करा. रवीन सोनावणे, तुला काय प्रश्न आहे? याचा साईज अप्रॉक्सिमेटली असते 10 म्यूएम टू 100 म्यूएम, 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. आणि हे कुठे सापडतात आपल्याला? मोस्टली जिथे ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे ऑर्गॅनिक पदार्थ, सेंद्रिय पदार्थांचं विघटन, कार्बनी पदार्थांचं जे विघटन होत असतं कुजणाऱ्या पदार्थांवरती, कुजणाऱ्या वनस्पतींवरती, कुजणाऱ्या प्राण्यांवरती, येस, ऑन अ डेड बॉडीज, डेड प्लांट्स, यांच्यामध्ये आपल्याला हे जास्त करून आढळतात. काही दृश्य केंद्रकी असतात जे सूक्ष्मजीव असतात, आणि काही प्रजाती आपल्याला डोळ्यांनी दिसतात, त्या म्हणजे मशरूम सारख्या. मशरूम्स आपल्याला डोळ्यांनी दिसतात, एवढे मोठे असतात, बरोबर. एवढ्या छोट्या एवढ्या आकारापासून, बटन मशरूम पासून एवढ्या मोठे मोठे मशरूम सगळे अवेलेबल असतात. आणि त्यांच्यापेक्षाही लहान असे कवक किंवा फंगय आपल्याला बघायला मिळतात. मोस्टली हे मृतोपजीवी असतात. मृतोपजीवी म्हणजे काय? सॅप्रोट्रॉपिक असतात. काय असतात? सॅप्रोट्रॉपिक. मृत झालेल्या गोष्टींवरती, डेड सबस्टन्सेस वरती ते त्यांचं पोषण करतात. नेक्स्ट, ते त्यांचं रिप्रोडक्शन हे सेक्शुअल अँड असेक्शुअल, सेल डिव्हिजन किंवा बडिंग दोन्ही प्रकारे होऊ शकतं. आयदर त्यांचं पेशी विभाजन होईल म्हणजे द्विखंडी भवनाने, किंवा मुकुलायन म्हणजे बडिंगने. तसं ईस्ट डिवाइड होते. ईस्ट कशी डिवाइड होते? ती ईस्टची सेल आहे, त्याला अशी छोटीशी बड किंवा मुकुल येतो, ती वाढत वाढत जाते, मोठी होते, आणि नंतर पुन्हा मेन पेशीपासून वेगळी होते. त्याला म्हणतात मुकुलायन किंवा बडिंग. अशा प्रकारे ती विभाजित होत जातात. त्याचे एक्झाम्पल मध्ये आपण बेकर्स ईस्ट, कॅन्डिडा, अळंबी म्हणजेच मशरूम असे एक्झाम्पल्स तुम्ही देऊ शकता. त्यानंतर आहे शैवाले किंवा अल्गी. शेवाळ तुम्ही सर्वांनी बघितलंय? येस मॅम. बघितलंय? पाण्याच्या टाकीवर. अजून? पाण्याच्या टाकीवर किंवा एखाद्या डब्यात दाबून ठेवलेले, 4-5 दिवस दाबून ठेवले ते डब्यात तिच्यावर येते बुरशी. अजून? बुरशी नाही बाळा, पाण्याच्या जागेवर समुद्रात एक एक करून सांगाय. खूप दिवस नंतर पाण्याच्या टाकीवर, पाण्यात, कधी कधी पाण्यात पण होतात मॅम. तिथून पाणी टीचर. कधी कधी समुद्राच्या टाकीमध्ये मॅम, कधी करायचे नाहीयेत आता. मोस्टली पाण्याच्या ठिकाणी, म्हणजे जिथे पाणी खूप जास्त प्रमाणात आहे अशा ठिकाणी या वाढतात. वॉटर बॉडीज मध्ये आपल्याला शेवाळ बघायला मिळतात. त्यानंतर हे कसे असतात? युकॅरियोटिक, युनिसेल्युलर आणि ऑटोट्रॉपिक. दृश्य केंद्रकी, एकपेशीय आणि स्वयंपोषी असतात. स्वतःचं पोषण स्वतः करू शकतात, कारण की त्यांच्यामध्ये
क्लोरोफिल असतं, हरित त्यामुळे ते स्वतःचं पोषण प्रकाश संश्लेषणाद्वारे स्वतःचं पोषण स्वतः करू शकतात फोटोसिंथेसिसने. तर खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. क्लोरेला, प्लाझ्मिडोमोनस अशा प्रकारच्या खूप सारे आपल्याला शेवाळ बघायला मिळतात. ती शेवाळ आपल्याला अशी पूर्ण एकसंध अशी ग्रीन थर दिसत असला तरी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रत्येक शेवाळाचा वेगवेगळी पेशी असते. खूप सारी शैवाल ही जी अलगी आहे ती बहुपेशी असते, म्हणजेच मल्टीसेल्युलर असते. आणि काही प्रजाती अशा आहेत ज्या युनिसेल्युलर म्हणजे एकपेशी आहे, सिंगल आहेत आणि त्या डोळ्यांनी आपल्याला बघू शकतो. आणि त्या जरी अगदी सूक्ष्म असल्या तरी सुद्धा त्याच्यामुळे हिरवा रंग पाण्याला येतो. बघितलं पाण्याला रंग येतो असा हिरवट दिसतं पाणी समुद्राचं. येस मॅम. त्याच्यामध्ये अवेलेबल असते. मी नंतर क्वेश्चन विचारणार आहे हा सगळं हे झाल्यावरती, त्यामुळे नीट ऐकायचं. नेक्स्ट, विषाणू किंवा व्हायरस हा सगळ्यात खतरनाक प्रकार आहे. कारण की हा जे विषाणू आहेत ते अगदी जीवाणूपेक्षाही लहान असतात. जीवाणूचा आकार किती बघितला आपण? सूक्ष्म जीवाणू. सूक्ष्मदर्शिकावरून आकार किती बघितला? किती मायक्रोमीटर मध्ये बघितला? सांगितलं ना मी मगाशी. किती मायक्रोमीटर होता? 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर. व्हेरी गुड. नाव काय बाळा तुझं? सृष्टी. ओके. 100 मायक्रोमीटर. हा, त्यांचा आकार हा मायक्रोमीटर मध्ये असतो. पण हे जे विषाणू आहेत त्यांचा आकार 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर असतो. म्हणजेच ते जे आपण बॅक्टेरिया बघितले त्या बॅक्टेरियापेक्षा 1000 पटीने हे लहान आहेत. म्हणजे बॅक्टेरियाच्या आतमध्ये शिरून बॅक्टेरियाला इन्फेक्ट कोण करू शकतं? विषाणू करू शकतो. जसं की ते आता आपण एवढे मोठे आहोत आणि बॅक्टेरिया एवढूशे आहेत, तसंच हे विषाणू किंवा व्हायरसेस बॅक्टेरियासाठी खूप लहान आहेत, अतिसूक्ष्म आहेत. त्यांच्यामध्ये हे बॅक्टेरिया शिरून त्यांना इन्फेक्ट करू शकतात. मॅम, तुमची स्क्रीन दिसत नाही. कुणाला दिसत नाहीये का स्क्रीन? टीचर, आम्हाला पुरा क्लिअर दिसते. मला पुढे दिसते. चेक कर. 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर एवढा त्याचा लहान आकार आहे. आणि हे तर एक सजीव पण नाहीयेत आणि धड निर्जीव पण नाहीयेत. म्हणजे ते आपण त्यांना सजीव पण म्हणू शकत नाही, लिव्हिंग थिंग पण नाही म्हणू शकत, नॉन लिव्हिंग थिंग पण नाही म्हणू शकत. ते इन बिटवीन आहेत, ऑन अ बॉर्डर ऑफ लिव्हिंग थिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग. काहीच नाहीये ते. त्यांना ते जिवंत आहेत कारण त्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांना पोषण वगैरे असं काहीच प्रकार नाहीये. त्यांचं फक्त त्यांच्या जीवनाचं एकच उद्दिष्ट असतं, डिव्हिजन, सतत वाढ करत राहणे स्वतःची. बाकी त्यांना काही माहित नाही. दुसऱ्या कुठल्या तरी पेशीत जायचं, त्या पेशीमध्ये स्वतःचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्या पेशीला फोडून त्यातून अजून अजून आपल्यासारखे विषाणू बनवायचे, एवढंच त्याला माहिती असतं. त्याच्या व्यतिरिक्त हे कुठल्याही प्रकारे सजीव नाहीये. त्यांच्यामध्ये जी अनुवंशिक सामग्री आहे म्हणजेच जे जेनेटिक मटेरियल असतं ते आयदर डीएनए म्हणजेच डीऑक्झिरायबो न्यूक्लिक ऍसिड असू शकतं किंवा आरएनए.
डीएनए हा नेहमी कसा असतो, डबल स्टँड असतो, डबल हेलिक्स स्ट्रक्चर, आणि आरएनए हा नेहमी सिंगल असतो, सिंगल स्ट्रँड. त्यातलं कुठलं तरी एक मटेरियल ह्या विषाणूमध्ये बघायला मिळतं. विषाणूचं कोणतं एक्झाम्पल तुम्ही सांगाल आता रिसेंटली आलं? टीचर रिपीट करशाल? विषाणूमध्ये जी जेनेटिक मटेरियल असतं, अनुवंशिक सामग्री, हे आयदर डीएनए असतं किंवा आरएनए असतं. डीऑक्झोरायबोन्यूक्लिक ऍसिड किंवा रायबोन्यूक्लिक ऍसिड. डीएनए जो असतो तो असा डबल स्ट्रँड मध्ये असतो आणि आरएनए हा सिंगल स्ट्रँड मध्ये असतो. मी विचारलं तुम्हाला की तुम्हाला आता रिसेंट वाला कोणत्या एखाद्या विषाणूचं नाव माहितीये का? पॅरामेशियम. विषाणू बाळा, पॅरामेशियम हा प्रोटोझोआ झाला. व्हायरस कोणता माहितीये तुम्हाला? कोरोना. कोरोना आता येऊन गेला. कोरोना 2. कोरोना नाही रे बाळांनो, कोरोना. कोरोना कोरोना व्हायरस. अभ्यास करायला शिकलात का? एक मिनिट, कोण काय विचारत होता? आदर्श. विष आणि विषाणू ह्या दोघांमध्ये खूप फरक आहे. विष म्हणजे पॉइझन, विषाणू हा व्हायरस आहे. विष हे एक पदार्थ आहे. विषाणू हा सजीव निर्जीवाच्या रेषेवरती असलेला एक सजीव किंवा म्हणा आपण जीव आहे. टीचर कोरोना जरा तपली. हा, प्रत्येक व्हायरस हे हार्मफुल असतात आणि त्याच्यामुळे जे होस्ट सेल असतात म्हणजे यजमान पेशी, त्यांचं काय काम असतं की एखादी बॅक्टेरियाची पेशी किंवा प्रोटोझोआची पेशी त्यांना त्या पेशी त्यांच्या आजूबाजूला असल्या की ते त्या पेशीला फोडून त्यांच्या आतमध्ये जातात म्हणजे त्यांचं हे जे जेनेटिक मटेरियल आहे ते त्या पेशीच्या आतमध्ये सोडतात. मग त्यानंतर ह्या पेशीच्या केंद्रकामध्ये असलेलं जेनेटिक मटेरियल म्हणजे डीएनए आरएनए त्याच्यासोबत ते मिक्स होतं आणि त्याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर या पेशीच्या आतमध्येच अशा व्हायरसच्या पेशी बनतात. हे जे व्हायरस आहे ना असं त्या पेशीच्या आतमध्ये बनतात आणि खूप साऱ्या पेशी अशा बनल्या की मग हे मेन पेशीला फोडून टाकतात आणि त्याच्यातून आतमधून बाहेर येतात. मॅम मला डीएनए चा फुल फॉर्म सांगा. डीऑक्झोरायबोन्यूक्लिक ऍसिड. डीऑक्झोरायबोन्यूक्लिक ऍसिड आणि आरएनए चा रायबोन्यूक्लिक ऍसिड. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. वेलकम मुलांनो. ओके, आणि ते असं बाहेरच्या वातावरणात जिवंत राहू शकत नाही. त्यांना जिवंत राहण्यासाठी कुठल्या ना कुठल्या पेशीची गरज असते. म्हणजेच आयदर ते वनस्पती पेशींमध्ये असतात किंवा प्राणी पेशींमध्ये असतात. कुठल्या तरी पेशींमध्येच ते जिवंत राहू शकतात आणि त्यांच्यामुळे संसर्ग होतो. त्या पेशींमध्ये संसर्ग पसरवण्याचं काम विषाणू किंवा व्हायरस करतात आणि त्यांच्यामुळे प्राण्यांना वनस्पतींना वेगवेगळे रोग होतात. माणसाला पोलिओ, इन्फ्लुएन्झा, त्यानंतर HIV, एड्स, कोरोना आणि प्लेग असे खूप सारे व्हायरसेस आहेत. त्यानंतर गुरांवरती सुद्धा व्हायरसचा रोग पडतो. पिकोर्ना व्हायरस. वनस्पतींवरती टोमॅटो विल्ट विषाणू म्हणजेच TVV म्हणजेच टोमॅटो विल्ट व्हायरस, टोबॅको मोझॅक व्हायरस, असे खूप सारे विषाणू हे वनस्पतींना, गुरांना, माणसाला संसर्ग करण्यासाठी असतात. जीवाणू
जीवाणूंवरती पण हमला करतात. मी आताच तुम्हाला दाखवलं एखाद्या जीवाणूंवरती, बॅक्टेरियावरती बॅक्टेरियोफाज नावाचे विषाणू हल्ला करतात. बॅक्टेरियोफाज, एक सेकंड, बॅक्टेरियोफाज असे षटकोनी आकाराचे बॅक्टेरिया असतात, ज्यांना खाली अशी एक मान असते आणि पोळ्यासारखे असे पाय असतात. पाय पण नाही म्हणता येणार त्यांना, काहीतरी असतं असं. ते ज्याचा वापर करून ते एखाद्या पेशीला पकडून ठेवायला वापरतात आणि त्यानंतर ह्या मधल्या नळीतून ते त्यांचं जेनेटिक मटेरियल त्या पेशीमध्ये पाठवतात. अशा प्रकारचे बॅक्टेरियोफाज असतात जे ते जीवाणूंवरती हल्ला होतात आणि जीवाणूंना संसर्गित करतात. हे समजलं तुम्हाला विषाणू बद्दल? येस मॅम. येस मॅम. यस मॅम. येस मॅम. धडा इथे संपलेला आहे. येस मॅम. एक्झाम कधी आहे तुमची? युनिट टेस्ट समजलंय का? नाही मॅम. येस मॅम. कधी आहे? हो मॅम. कोणतरी आता येस बोललं ना? नाही मॅम. नो मॅम. नाही मॅम, आम्ही नाही मॅम. मॅम सांगितलेलं नाही. ओके. बरं, मग युनिट टेस्टचा सिलेबस समजला तुम्हाला? कोणते कोणते धडे असणार आहेत युनिट टेस्ट मध्ये? येस मॅम. ज्यांना समजलेलं आहे शाळेतून त्यांनी ग्रुप वरती ती माहिती टाका की कोणते कोणते धडे तुम्हाला एक्झाम साठी येणार आहेत. आणि ज्या वेळेला एक्झामचा टाइम टेबल येईल ते एक्झामचं टाइम टेबल सुद्धा ग्रुप वरती शेअर करा किंवा मला शेअर करा. येस मॅम. येस मॅम. ओके मॅम. संगीता, अटेंडन्स लिंक आहे का? संगीता, बोला ही अटेंडन्स लिंक आहे. मॅम ही ईमेल आयडी कशी आहे? एक मिनिट मुलांना थांबा. संगीता, मी अटेंडन्स लिंक है, अटेंडेंस लिंक है, बता दीजिए. ओके ओके. मुलांना मेसेज मध्ये बघा, तुम्हाला एक लिंक दिसेल, त्याच्यावरून तुम्हाला अटेंडन्स लावायची आहे. ठीक आहे, फॉर्म भरा म्हणजे तुमची आजच्या दिवसाची अटेंडन्स येईल याच्यावरती. मॅम माझ्याजवळ ग्रुप नाही आहे. तो ग्रुप नाही टीचर ग्रुप नाहीये, मग तुम्ही जॉईन कसं झालात? आमच्या पाशी आहे. काय नाही, टीचर आमच्याकडे आहे. टीचर ज्यांच्याकडे ग्रुप नाही मेसेज करा. जे ग्रुपला जॉईन नाहीयेत मला मेसेज करा आणि मी मग ग्रुपला जॉईन करते तुम्हाला. आणि जो फॉर्म आता संगीता मॅमने जी लिंक पाठवलेली आहे त्या लिंक वरती तुम्ही अटेंडन्स भरायची आहे तुम्हाला. टीचर आली नाही. जो आता व्हॉट्सअप मध्ये सॉरी तुमच्या मीटिंग लिंक मध्ये बघा मेसेजचा एक सिम्बॉल असेल, त्याच्यावरती तुम्ही फॉर्म भरू शकता. मॅम मी तुमच्या नंबरवर ऍड टाकते, मला ग्रुप मध्ये ऍड करा. हा, मला तसं लिहून पाठव तुझं नाव वगैरे सगळं. चालेल टीचर मी पण हाय पाठवतो, मला पण ग्रुप मध्ये ऍड करा. ओके. तुमच्याकडे ग्रुप नाही मग तुम्ही जॉईन कसं करताय बाळांनो? टीचर मी जॉईन. आम्हाला आमच्या मैत्रिणी लिंक टाकतात ना, त्याच्यावर जॉईन करून घेतात. मग असे जे जॉईन करतात ना त्यांनी आधी मला मेसेज करा किंवा त्यांच्याकडून माझा नंबर घ्या, मला मेसेज करा आणि मग ग्रुपवरती. नाहीतर मग तुम्हाला ग्रुपवरती येणारे बाकीचे जे अभ्यासाचं साहित्य आहे ते अजिबात मिळणार नाही. आणि आम्हाला तुमच्याबद्दल माहिती नसल्यामुळे मग तुम्हाला बाकीच्या बेनिफिट्स मिळणार नाहीत. ठीक आहे? येस मॅम माझे नाव. येस मॅम. आणि मुलांना तुमच्यापैकी कुणाला तुमच्या मैत्रिणींना मित्रांना जॉईन करायचं असेल तर आधी मला किंवा संगीता मॅमला मेसेज करा किंवा ग्रुपवरती सांगा की ह्या मित्रांना जॉईन करायचंय, मैत्रिणींना जॉईन करायचंय. आणि जॉईन करण्यासाठीचे एक फॉर्म आहे, तो फॉर्म त्यांना भरू दे आणि मग जॉईन करू दे. समजलं?
येस मॅम. मॅम यस मॅम. मॅम ग्रुपवर फॉर्म भरायचा आहे का? नाही, आत्ता पाठवलेलं आहे. एक मिनिट. संगीता मॅम. दामिनी नंबरदार. हा. संगीता मॅम. एक मिनिट मुलांनो.